अशी आहे संत बाळूमामांची कथा. देव माणसात आहे ते तत्त्व पूर्वापार चालत आले आहे. देवाचे अस्तित्व माणसात शोधणाऱ्यांना तो नक्की भेटतो. काही व्यक्ती अशाच असतात. त्यापैकी एक आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील संत बाळूमामा, जे धनगर समाजात जन्मलेले परंतु सर्व जाती धर्माचे संत म्हणून ओळखले जातात. त्यांना लोक बाळूमामा म्हणून ओळखतात आणि त्यांच्यातील अतिसामान्य व्यक्तिमत्वापुढे नतमस्तक होतात. बाळूमामांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 मध्ये बेळगाव नजीक चिकोडी तालुक्यातील अक्कोळ या आडवळणी खेडेगावातील मायाप्पा सत्यव्वा या पती-पत्नींच्या पोटी झाला. मायाप्पा सत्यव्वा यांचे थोरला आणि धाकला लेक 4 चौघांसारखे असले तरी मधला बाळू मात्र त्याच्या विचित्र वर्तनाने कलागुणी म्हणून प्रसिद्ध होता. बाळू ग्रामस्थांपासून फटकून असलेला, कुणाच्या आल्यागेल्यात नसलेला, एकांतवासप्रिय मानणारा आणि सदोदित स्वतःमध्ये मग्न राहणारा होता. पण बाळूचे असे वागणे आईवडिलांच्या जिव्हारी घोर लावण्यासारखे होते. बाळूने लहानपणापासून अनेक चमत्कार दाखवल्याच्या कथा आहेत. बाळूला कामाचं वळण लागावं यासाठी मायाप्पांनी त्याला गावातील चंदूलाल शेटजी जैन यांच्याकडे नोकरीस ठेवले. शेटजींच्या घरात बकऱ्या जंगलात चरावयास नेण्याचे काम बाळूवर सोपवण्यात आले. बाळू त्याचे काम व्यवस्थित करत होता. काम करत असताना तो बाभळीच्या काटेरी झाडाची गादी करून त्यावर झोपत असे. बाभळीच्याच काटेरी जाळीदार कुंपणाला तो खुशाल टेकून बसायचे असे सांगितलं जातं. चंदूलाल शेटजींच्या गोठ्यातील एका कोपऱ्यात बाळू निवांत पडून राहत असे. शेटजींनी दिलेल्या फुटक्या थाळीत जेवत असे आणि जेवून झाले की थाळी घासून पुसून स्वच्छ करीत असे. एकदा सहजच गोठ्यामध्ये गेलेल्या शेटजींच्या म्हाताऱ्या आईला बाळूच्या थाळीतून तेजस्वी प्रकाश परिवर्तित होत असल्याचे दिसून आले. कुतूहलाने तिने ती थाळी उचलली तेव्हा थाळीच्या मध्यभागी त्यांना बस्तीचे दर्शन घडले. अशी कथा आहे. मायाप्पा आणि सत्यव्वा यांनी बाळूमामांचे लग्न लावून दिले. योग्य त्यावेळी बाळूमामांना श्री मुळे महाराजांचा अनुग्रह झाला आणि त्याचवेळी बाळूमामांच्या अतर्क्य अवधूत रूपी वागण्याला सांप्रदायिक शिस्तीची झालर लाभली. बाळूमामांची गुरुपरंपरा श्री दत्त नृसिंह सरस्वती, श्री स्वामीनारायण महाराज, श्री मौनी महाराज पाडगाव आणि श्री मुळे महाराज अशी होती. येथून पुढे अनेक वर्षे ही गुरुशिष्यांची जोडी सर्वत्र संचारकर्ती झाली. दरम्यान बाळूमामांचे सांसारिक जीवन संपुष्टात आले तेव्हापासून पंचक्रोशीतील गावांपासून दूर अंतरावर असलेल्या तीर्थक्षेत्र भेटीला बाळूमामा जाऊ लागले. बाळूमामांच्या सहज बोलण्यातून, वागण्यातून अनेक लीला घडत असत. त्यांच्या हातून कळत न कळत घडलेल्या अनेक चमत्कारांमुळे अनेकांचे जीवन धन्य झाले. पण जे काही चमत्कार घडत होते ते त्यांनी कोणत्याही यशाचे श्रेय स्वतःकडे घेतले नाही. स्वच्छ धोतर, पूर्ण बाह्यांचा शर्ट, डोक्यावर रुमाल, पायात चमडी चपला, हातात धनगरी काठी, सडपातळ उंचपुरी देहयष्टी, सावळा वर्ण असलेले बाळूमामा कानडी व मराठी भाषा अस्खलितपणे बोलत तर खेडूत मंडळींशी खेडवळ भाषेत बोलत असत. माणसाने माणसासारखं वागावं ही त्यांची शिकवण होती. अखंड नामस्मरण आणि रामकृष्ण हरीचा जप हा साधा सोपा मूलमंत्र प्रत्येक सश्रद्ध मनामध्ये रुजवणारे संतश्रेष्ठ बाळूमामा यांनी वयाच्या 74व्या वर्षी 4 सप्टेंबर 1966 रोजी आदमापूर येथे समाधी घेतली. समाधीनंतरही बाळूमामा आपल्या भक्तांना अनेक अनुभव देत असल्याच्या दंतकथा प्रसिद्ध आहेत. त्यामुळे भक्तांची गर्दी वाढत आहे. आदमापूर हे दुसरे पंढरपूर झाले आहे. या मंदिरात पहाटे 5 वाजता पूजा व आरती होते. 9 वाजता नैवेद्य होतो. संध्याकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान सायंकाळची आरती झाल्यानंतर नैवेद्य होतो. दर रविवारी व अमावस्येला नाचणीच्या आंबलीचा प्रसाद दिला जातो. या मंदिरात सद्गुरू संत बाळूमामा यांच्या समाधी मंदिराचे दक्षिणाभिमुख सुरेख कोरीव दगडी महाद्वार पाहून प्रत्येक प्रवासी थांबतो, हातपाय धुतो, प्रशस्त सभामंडपात येतो. पूर्ण आकाराची बाळूमामांची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद अनुभवतो. नकळत हात जोडले जातात. बाळूमामांच्या नावानं चांग भलं.